पिडकोस येथे उन्हाळी कांद्यांची बांगलादेशात निर्यात सुरू होईल व कांदा बाजारभावात तेजी येईल. या आशेवर बसलेले कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निर्यात सुरू होऊन देखील निराशा आली असून बांगलादेशात निर्यात सुरू होऊन देखील दरामध्ये किरकोळ तेजी आली. शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली बाजारभावातील तेजी आली नसल्याने शेतकरी नाराज आहेत. मालेगाव शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून बाजारपेठामध्ये सजावटीच्या आकर्षक वस्तूंची आणि गणेश मूर्तीचे आगमन झाले आहे. रविवारच्या सुट्टीमुळे मालेगावकरांनी सहकुटुंब भेट देत गणेश मूर्ती बुक केल्या, त्यामुळे बाजारपेठामध्ये गर्दी झाल्याचे दिसत होते. चांदवड तालुक्यातील शिंगवे गावचे सरपंच आत्माराम खताळ यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच 2025 या पुरस्काराने अहिल्यानगर येथे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मानित केले. कळवण तालुक्यातील नवी बेज प्राथमिक आरोग्य केंद्राला नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार तसेच कळवण विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी अंकुरी नरेश यांनी शनिवारी दिनांक 23 रोजी दुपारी अचानक भेट देऊन पाहणी केली. निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग मनमाडकरांसाठी गेल्या काही महिन्यांपासून डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. शनिवारी व रविवारी दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी लागोपाठ 2 दिवस महामार्ग झालेले मोठ्या कोंडीचा त्रास मनमाडकरांना सहन करावा लागला. कळवण शहर व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी विद्युत सुरक्षेची काळजी घेऊन अपघात टाळण्यासाठी अधिकृतपणे वीज जोडणी घ्यावी असे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश जगदाळे यांनी केले. मनमाड तालुक्यात शालेय अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा आणि कला गुणांची आवड जोपासण्यासाठी इंडियन हायस्कूलने टेबल टेनिसचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक नाशिक शहराला लागून सुरू होत असलेल्या जिल्हा परिषद गटात प्रत्येक गाव पाड्यावर विविध पायाभूत सुविधा विकास कामे पूर्ण झाली. शाळा, खोल्या, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळा इमारती झाली आहेत. मात्र रस्त्यांची कामे दर्जात्मक न झाल्याने रस्ता दुरुस्तींचा प्रश्न ऐरणीवर असून पाण्यात रस्तेही लाल फितीत अडकले आहेत. काही रस्त्यांची कामे निधीअभावी रखडली आहेत. या गटात मडकीजाम आणि उमराणे असे 2 गण आहेत. राज्यात पहिली आदिवासी क्लस्टर औद्योगिक वसाहत जांबुटके येथे होत आहे. या गटात प्रत्येक गावात गाव अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पाणी पुरवठा योजना, गावजोड रस्ते आदी कामे झाली आहेत. जिल्ह्यातील खत विक्रेत्यांनी अवलंबिलेल्या लौकिक दरामुळे खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असून त्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जिल्ह्याच्या विविध भागामध्ये युरिया खतांची टंचाई जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये खतांचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून युरिया खतांची प्रचंड टंचाई जाणवत असल्याने अनेक ठिकाणी दुकानदार व शेतकरी यांच्यात वाद होत आहेत. मालेगाव शहरातील खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली. सकाळी आणि संध्याकाळी शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. कार्यालयीन वेळा, शाळा कॉलेजच्या वेळा आणि बाजारपेठ खुली असताना हा त्रास अधिक वाढतो. गोटी येथील रामराव नगर येथे बेवारस स्थितीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. 35 ते 40 वर्षे या इसमाचे वय आहे. या प्रकरणी गोटी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली.